12वी सायन्सच्या बोर्ड एक्झामच्या दृष्टिकोनातून सुरू केलेल्या इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीजमधल्या केमिस्ट्री विषयातील इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री ह्या टॉपिकबद्दल आज आपण डिस्कस करणार आहोत. हमखास असा मार्क मिळवून देणारा असा हा टॉपिक. यामध्ये कोणताही लॉंग क्वेश्चन येत नाही. MCQ, वन लाइनर किंवा 2 मार्क या पलीकडचा प्रश्न इथे विचारला जात नाही. संपूर्ण टॉपिक फक्त आपण 4 भागात रिवाइज करू शकतो. नंबर 1 क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स, नंबर 2 ऑल अबाउट ॲडिशन पॉलिमर्स म्हणजेच त्याच्या रिॲक्शन्स, नंबर 3 कंडेन्सेशन पॉलिमर्स आणि नंबर 4 टाइप्स ऑफ रबर्स. या संपूर्ण टॉपिकचा अभ्यास करत असताना आपल्याला जे इम्पॉर्टंट पॉलिमर्स आहेत त्यांचे नेमिंग आणि त्यांचे फॉर्म्युले विथ मोनोमर समजून घेणं गरजेचं आहे. या टॉपिकमधला सर्वात इम्पॉर्टंट पार्ट जर कोणता असेल तर तो कंडेन्सेशन पॉलिमर मधला प्रिपरेशन ऑफ नायलॉन 6, नायलॉन 6,6 अथवा टेरिलिन या तिघांपैकी एक प्रश्न दरवर्षी हमखास येतोच.